पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी खरं तर पक्षांच्या नेत्यांचे दौरे सुरू आहेत, सभा घेतल्या जात आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर नाराज कार्यकर्ते हे काहीसे आक्रमक होताना दिसतात। दरम्यान याआधी सुद्धा इम्तियाज जलील यांना काही कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवलेले होते आणि या वेळी सुद्धा इम्तियाज जलील यांना हे नाराज कार्यकर्ते काळे झेंडे दाखवणार होते। मात्र त्या सगळ्या पार्श्वभूमीवर याआधी इम्तियाज जलील यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। बहुतेक त्यांच्याकडे हिरवे झेंडे नसेल, त्यांच्या हातात काळे झेंडे आले असेल। राजनीतीमध्ये हे सगळं प्रकार होतच राहणार। म्हणजे आम्हाला काहीही त्यांच्या बाबतीतही बोलायचं नाही आहे। लोकशाहीमध्ये माझा अधिकार आहे, कुठे जायचं, कुठे पदयात्रा घ्यायचं मी घेत आहे। आता कुणाला याच्या बाबतीत आक्षेप असेल, कोणाला की आम्ही येऊ नये, आम्ही इथे हे करू नये, कारण आमचे उमेदवार आहे, आम्ही करत आहे। 16 तारखेला तुम्हाला कळेल, 16 तारखेला तुम्हाला जेव्हा निकाल येईल तर तुम्हाला कळेल ते काळे झेंडेचा अर्थ काय आहे आणि हिरवे झेंडेचा अर्थ काय आहे। दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, काय सांगाल? छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी काहीसा गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। काय अधिकचे अपडेट्स आहेत या संदर्भात? निश्चितच मोहिनी, आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम मध्ये 2 गट पडले, एक जुना आणि नाराज। उमेदवारी वाट पाहून जे आहे ते सुरुवातीपासूनच एमआयएम मध्ये नाराजी पाहायला मिळते। यापूर्वी सुद्धा इम्तियाज जलील यांचे पोस्टर जाळण्यात आले, फाडण्यात आले आणि त्यांच्या विरोधात जे आहे ती घोषणाबाजी करण्यात आली। मात्र आजपासून आज जे आहे ते मोठा राडा पाहायला मिळाला। इम्तियाज जलील यांनी बायजीपुरात जे आहे ते एक पदयात्रा काढण्यात आली होती। मात्र यावेळी जे ते जुने कार्यकर्ते आक्रमक झाले, ज्यांना तिकीट मिळालं नाही, त्यांनी जे आहे ते या पदयात्रेला विरोध केला आणि इम्तियाज जलील यांची गाडी सुद्धा अडवण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर त्यांच्या गाडीवर जे आहे ते आदळआपट करण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि अशा पद्धतीने ते आज सकाळपासूनच एमआयएम मध्ये जे आहे ते 2 गटामध्ये मोठा राडा पाहायला मिळतो। जे नाराज गटांनी जे आहे ते एक ओवेसी पॅनल तयार केलाय, जो इम्तियाज जलील यांना आव्हान मानला जातो आणि यातून जे आहे ते जुने आणि नवे कार्यकर्ते त्यात जे मोठा वाद निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। आपण जर बघितलं तर एमआयएमने जे आहे ते यावेळेस नव्या चेहऱ्यांना संधी दिली, मात्र जो जुना गट होता तो पूर्णपणे नाराज झाला आणि इम्तियाज जलील यांच्या विरोधात गेलाय। आणि विशेष म्हणजे आजच असरुद्दीन ओवैसी यांची सुद्धा सभा छत्रपती संभाजीनगर शहरात पार पडणार आहे आणि त्यापूर्वी जे आहे ते हा संपूर्ण राडा आपण या शहरातील पाहतोय। अगदी नक्कीच ज्ञानेश्वर, या संदर्भात इम्तियाज जलील यांनी काही प्रतिक्रिया दिली आहे का? निश्चितच त्यांचं असं म्हणणं आहे की मला पदयात्रा काढण्याचा अधिकार आहे आणि हे जे काळे झेंडे आहेत ते काळे झेंडे कुणाचे आहेत हे 16 तारखेला मतदानातून दिसेल, अशी जी आहे त्यांनी प्रतिक्रिया दिली। मात्र त्यांच्या विरोधात जे आहे ते प्रचंड नाराजी जी आहे ते एमआयएम मधूनच पाहायला मिळते। होईल, नक्कीच धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये हे राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं आहे। त्यातच एमआयएम मध्ये या ठिकाणी हा अंतर्गत जो वाद आहे, अंतर्गत जी धुसफूस आहे ती समोर येते। जुने कार्यकर्ते या ठिकाणी नाराज झाल्याचं आपण पाहतोय। नव्या चेहऱ्यांना संधी दिल्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। इम्तियाज जलील यांना काळे झेंडे दाखवण्यात आले। एवढंच नाही तर त्यांच्या गाडीवर सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। समोरासमोर 2 पक्षाचे सध्या भिडलेला आहे। अरे मारी आपल्या सोबत भिडलेला आहे, हे सध्या भिडलेला आहे, पोलीस करत असू शकेल। मोठा गोंधळ या परिसरामध्ये झालेला होता। नाराज कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। मोठ्या संख्येने हे सगळे कार्यकर्ते इथे एकवटले होते
आणि त्यांनी इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। हे सगळे नाराज झालेले कार्यकर्ते आहे आणि याच नाराजीतनं त्यांनी हे कृत्य केलं। तर आपण पाहतोय याच परिसरामध्ये खरं तर आज संध्याकाळी एमआयएमची सभा होणार आहे। इम्तियाज जलील या ठिकाणी येणार आहे आणि त्याआधी या परिसरामध्ये ही तणावपूर्ण स्थिती निर्माण